नमस्कार, निराली हँडमेड क्रिएशनमध्ये मी आर्या तुमचे मनपूर्वक स्वागत करते. तर आज विज्ञान दिनानिमित्त मी तुम्हाला ह्या पानांपासून कागद बनवायला शिकवणार आहे. तर त्यासाठी मी प्रथम एका भांड्यामध्ये पाणी घेतलं, भरपूर घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये आपली कपडे धुण्याची जी पावडर असते ती टाकायची आणि जी मिळतील तेवढी पानं घ्या, भरपूर घ्या आणि ती छान अशी 15 मिनटं आता मी उकळत ठेवलेली आहे. शक्यतो ही जी पानं आहे ना, जास्त अशी राठ घेऊ नका, ती लवकर म्हणजे उकळल्या जात नाही. हे बघा, मी हे वडाचं पान घेतलेलं, त्याला खूप वेळ लागतो. जास्तीत जास्त तंतू असलेलीच पानं घ्यावी. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ही अशी प्रोसेस का करून घेते. तर आपला जो कागद आहे तो व्हाईट होण्यासाठी म्हणून ही प्रोसेस करायची असते. त्यासोबतच तुम्ही ब्लिचिंग पावडर टाकली तर अजून छान इफेक्ट मिळतो. या प्रोसेसमुळे या पानातले जे तंतू आहेत ते निघायला मदत होते. तंतू वेगळे होतात आणि त्यामुळे आपला जो कागद आहे तो मजबूत होण्यास मदत होते. तुम्ही पाहू शकता 15 मिनिटांनी हे जे पाणी आहे ते खूप गडद हिरवट झालेलं आहे आणि ह्याच्यातला जो काही असा जो पार्ट होता जाड तो मी आता काढून घेतलेला आहे. आता आपण हे पानं स्वच्छ धुवून घेणार आहोत. तुम्हाला जर का अजून छान इफेक्ट हवा असेल तर तुम्ही अर्धा तास 1 तास सुद्धा हे उकळून घेऊ शकतात. हे बघा, तर हे असं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण. आणि ही बघा, ही आपली पानं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं की जास्त पानं घ्यायची, कारण शेवटी आपल्याला एवढूसाच चोथा मिळणार आहे. आणि हे स्वच्छ धुतल्यानंतर पानं मी ह्याच्यातला जो काही असा जाड पार्ट होता, जाड भाग होता तो काढून घेतला आहे. आता आपण हे मिक्सरला छान असा बारीक लगदा होईस्तोवर बारीक करून घेऊ. तर मी ती पानं छानपैकी वाटून घेतली आणि अजून एक बराच त्याच्यामध्ये हिरवा रंग दिसत होता, म्हणून मी पुन्हा एकदा ती स्वच्छ धुवून घेतली. आणि हे बघा, हे सगळे तंतू आपल्याला आपल्या कागदासाठी मिळालेले आहेत. आता मी ह्याच्यात स्वच्छ पाणी ॲड केलेलं आहे आणि ह्याच्यात आपण कॉर्नफ्लोअर ॲड करूयात. तर हे जे कॉर्नफ्लोअर आहे ते हा जो कागद आहे तो मजबूत आणि थोडा स्मूथ बनण्यासाठी मी टाकते. आता आपण हे मिक्स करून घेऊया. कॉर्नफ्लोअर टाकल्यावर तुम्ही बघू शकतात ह्याचा रंग बऱ्यापैकी फिकट झालेला आहे. आता मी ह्याच्यातलं पाणी काढून घेणार आहे. मी आधी जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेल्यामुळे आता माझ्या लक्षात नाही आलं की पाण्यासोबत कॉर्नफ्लोअरसुद्धा निघून जाईल. मी परत कॉर्नफ्लोअर ॲड केलं पाणी काढल्यावर. आणि आता मी आधीसुद्धा पेपर बनवून पाहिलेला, पण तो जरा बारीक थापला गेल्यामुळे हा असा झाला. तर आता तो थोडा क्रश करून मी आता त्याच्यात टाकते. तर आता मी घेतलेली आहे एक प्लास्टिकची पिशवी, त्याच्यावरती मी तेल जे आहे ते थोडं स्प्रेड करून घेणार आहे, म्हणजे तो कागद वाळल्यानंतर निघायला सोपा होईल. आता मी थोडंसं अजून थोडं मिक्स करते. खरं तर हा जो कागद आहे ना तो जरा वेगळ्या पद्धतीने केला जातो. जे कागद बनवण्याची एक चाळणी येते
तर डायरेक्टली तो जो चोथा बारीक करून त्याच्यात पाणी घालून त्या पाण्यातच ती चाळणी घालतात. त्यामुळे कागद बनवायला सोपं पडतं. पण तशी चाळणी माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी ही पद्धत वापरते. तर मी या लगद्याचा गोळा करून घेतलेला आहे आणि तो आता लाटण्याने मी पोळीसारखा लाटेल, म्हणजे तो छान एकसारखा आणि बारीक होईल. आपल्याला हा अत्यंत हलक्या हाताने लाटायचा आहे. पोळ्यांसारखं थोडं फास्टली जर का लाटायला गेलं तर याचा आकार बिघडू शकतो लाटण्याला चिकटून. तर हे बघा, आता मी हे छानपैकी लाटून घेतलेलं आहे आणि नंतर ह्याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा हाताने अशा नीट करून घेतल्या. आता तुम्ही हे उन्हातसुद्धा वाळवत ठेवू शकतात किंवा फॅनखालीसुद्धा वाळवत ठेवू शकतात.